तर आज वीकेंड असल्यामुळे जास्त गर्दी दिसत आहे शेगावमध्ये। तर हे आहे आनंद सागरचं प्रवेशद्वार आणि इथून आपल्याला अंदर जायचं आहे। तर बघू आपण इथून अंदर काय आहे। तर नमस्कार, मी वरद स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आणि मी आज जात आहे विदर्भातील प्रतिष्ठित देवस्थान शेगाव इथे। आणि शेगाव इथून 150 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे, 150 किंवा 140 असं काहीतरी पकडून घ्या तुम्ही। आणि इतक्या अंतरावर आहे आणि मी जात आहे विशाल दादासोबत। विशाल दादा, कसं वाटत आहे? खूप छान, खूप छान। सकाळचा वेळ आहे आणि आता आम्ही इथून निघत आहे आणि टाईम झालेला आहे। आमचा टाईम किती झाला आहे? 7:32 झाले आहे, 7:30 वाजले आहे आणि आम्ही आता निघणार आहोत इथून अमरावतीवरून। आणि चला मग आता वेळ न करता आपण सुरू करू आजच्या ब्लॉगला। आता आपण दर्यापूरमध्ये आणि इथे घेतला आपण चहाचा ब्रेक। इकडे आहे अमरावती आणि इकडे आहे दर्यापूर। आम्ही आता दर्यापूर अकोट मार्गे शेगावला जात आहे। तसं तर अकोला मार्गे पण आहे, पण आम्ही आता अकोट मार्गे जात आहे कारण की अकोला मार्गे रस्ता खराब आहे असं माहीत पडलं आम्हाला यांच्याकडनं। आणि अकोट मार्गे आम्ही आता दर्यापूरला जात आहे आणि रस्ता खूप खाली होता, पण तरी आम्ही खूप हळूहळू आलो आणि आम्ही इथपर्यंत पोचलो दर्यापूरपर्यंत। आता टाईम झालेला आहे, टाईम झाला आहे 8:44 आणि आम्ही खूप हळूहळू आलो, त्यामुळे खूप टाईम लागला आम्हाला। तर आम्ही इथे आता चहा घेऊन समोर निघू। तर आता आम्ही फायनली शेगावमध्ये एंटर झालो आहे आणि इथे पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावलेली आहे। ही संत गजानन महाराज मंदिरातर्फेच म्हणजे संस्थांतर्फेच पार्किंग दिल्या जाते। 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोघांसाठी ही पार्किंग अवेलेबल आहे आणि खूप मोठी पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण एरिया मी कव्हर करतो आणि खूप मोठी पार्किंग आहे। तर आता आपण डायरेक्ट जाऊया आणि प्रस्थान करूया आपल्या मंदिराकडे। तर आज वीकेंड असल्यामुळे जास्त गर्दी दिसत आहे शेगावमध्ये। इकडे घ्या म्हणते, हे स्टॉल्स आहेत सगळे, इथे तुम्ही खरेदी करू शकता। पेढे वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल अलग अलग प्रकारचे, तर इथे मूर्त्या आहे खूप साऱ्या आणि इथे खूप सारे शॉप्स आहे लागलेले। तुम्हाला जर इथे काही खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता। आपण आता सरळ जाऊया मंदिराकडे आणि मंदिरात एंटर करूया कारण की गर्दी खूप जास्त वाढली आहे ना दादा? हो तर मग जास्त वेळ न करता आता आपण सरळ मंदिरात जाऊया। किचन्स पण अवेलेबल आहे इथे, बघून घ्या। आता हे श्रींचे मंदिर, इथून जाण्याचा रस्ता आहे, इथून जाण्याचा मार्ग आहे। तर आपण आता मंदिरात एंटर झालो आहे आणि इथे अशा प्रकारे आपले जे बुटं वगैरे राहतात किंवा चपला राहतात इथे आपण ठेवू शकतो। आणि असं एक आपल्याला टोकन दिलं जातं, जे दाखवल्यावर तुम्हाला तुमचे चपला वगैरे सगळं वापस दिल्या जातं। आता आपण डायरेक्ट चलूया आणि एंटर करूया आपल्या मंदिरामध्ये। संस्थानातर्फे जे वृद्ध लोक असतात किंवा ज्यांच्याकडनं चालणं होत नाही त्यांच्यासाठी मुखदर्शन पण अवेलेबल आहे, तर ते मुखदर्शन पण करू शकतात। आणि ज्यांच्याकडनं चालणं होते असे बंटी दादासारखे किंवा विशाल दादासारखे, त्यांना लाईनमध्ये लागून दर्शन घ्यायला लागतं। तर श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर शेगावमध्ये श्री गजानन महाराज यांच्या समाधीवर बनले आहे आणि श्री गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे संस्थान आहे। यालाच विदर्भातील पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि इथे रोज हजारोंच्या संख्यांनी भाविक दर्शनासाठी येतात आणि इथल्या मॅनेजमेंटचा तर प्रश्नच नाही, इथले सेवेकरी येणाऱ्या सर्व भाविकांची काळजी घेतात। संस्थानातर्फे महाप्रसादाची सुद्धा येथे व्यवस्था आहे, ज्याचा वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आहे। तर आताच आम्ही श्रींचे दर्शन घेऊन निघालो आहे आणि प्रसाद सुद्धा आम्ही घेतला आहे। तर गर्दी जास्त असल्यामुळे मी ब्लॉग थोडा शूट जास्त नाही केला आहे, पण जितका केला आहे तितका मी अपलोड करून देईल। तर आम्हाला अशी नवी बातमी माहीत पडली आहे की शेगावमध्ये आनंद सागर हे सुरू झालं आहे
आणि आनंदसागरचा टायमिंग 4 वाजेपर्यंत आहे बस. तर आम्हाला जास्त वेळ झाल्यामुळे आता 3 वाजले आहेत, तर आम्ही बघू 4 वाजेपर्यंत टायमिंग आहे त्याचा. जर आम्ही पोहोचलो 4 पर्यंत तर होऊन जाईल समोरचा ब्लॉग शूट, नाही तर मग आनंदसागर राहून जाईल. तर आता आम्ही आनंदसागर आलो आहे आणि जास्त काही दूर नाही आहे, शेगावपासून जवळच आहे. 15 मिनटात आम्ही पोहोचलो शेगाववरून, म्हणजे मंदिरावरून. तर काय म्हणते पाय दादा? पाय तर जास्तच दुखून राहिले असून. आम्ही ॲक्च्युली 2 तास मंदिरात होतो आणि लाईनमध्ये होतो, आणि दर्शनासाठी आणि प्रसादासाठी आम्ही 1 तास वरतून लाईनमध्ये राहिलो. तर जास्तच पाय दुखत आहे. तर आता आपण बघू आनंदसागरचं कसं काय आहे. तर मला वाटतं इथे काही पास वगैरे असेल इथे घ्यायचं, तर बघू आता कसं आहे. तर मित्रांनो, थोडीशी भारी मिस्टेक झाली आहे आमच्या दादाकडून. आम्ही आनंद विहारमध्ये आलो आहे, आनंदसागर तिकडे आहे 1 किलोमीटर. तर आता लवकर आम्ही जात आहे, कारण की 4 वाजेपर्यंत टाईम आहे आणि लवकर आम्ही निघणार आहे इथून. तर बघू आता आनंदसागर आपल्याला मिळतं की नाही मिळत. तर आता आम्ही आलो आहे आनंदसागरमध्ये, ज्याचं नाव आध्यात्मिक केंद्र असं पण दिलं आहे. तर आता हे करेक्ट लोकेशन आहे ना? बस रे बा, किती पेढे खातं? चोरी छुपे छुप छुपके. तर आता आपण अंदर जाऊ आणि बघूया कसा आहे त्याचा हाल. तर हे आहे आनंदसागरचं प्रवेशद्वार आणि इथून आपल्याला अंदर जायचं आहे. तर बघू आपण इथून अंदर काय आहे. तर तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे आनंदसागरवरून बाहेर. तर इथे सध्या तर सगळ्या गोष्टी अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर इतकं काही इथे सुरू झालेलं नाही आहे. तर आम्ही आता बाहेर निघालो आहे आणि आता आम्ही आमच्या अमरावतीच्या दिशेने निघणार आहे. तर अशी होती आमची शेगावची वारी. जर आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सांगा आम्हाला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कुठे पाहिजे. डेस्टिनेशन तुम्ही कोणती सुचवू शकाल तर तिथे आम्ही ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू फॉर वॉचिंग. सो बाय.